नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या अष्टपैलू गृहिणी चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, आपण आता अधिक महिन्यासाठी काढण्यासाठी असे छान छान रांगोळ्या आपण बघत आहोत. आणि फक्त छान छानच नाही तर त्याचा आपल्या पारंपरिक महाराष्ट्रातल्या प्रत्येक रांगोळीला एखादं महत्त्व असतं. त्या पद्धतीनं आपण ह्या रांगोळ्या आता वेगवेगळ्या बघत आहोत. तर आज आपण विष्णुप्रिय शंखाची रांगोळी बघणार आहोत. हे शंख हे आपल्याला दीर्घायुष्य देतं आणि सुख समृद्धी पण देतं आपल्याला, म्हणून ही शंखाची शुभचिन्हाची रांगोळी आपण देवघरात नेहमी काढली जाते. तर आता आपण काय केलेलं आहे, 3 ते 2 टिपके देऊन घेतलेले आहेत. आपल्याला एक सरळ रेष ओढून घ्यायची. त्यानंतर हे टिपके आपल्याला एकमेकांना या पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत. आणि इथून आपल्याला एक अशी रेष ओढून घ्यायची. आता आतमध्ये देखील आपल्याला एक अशी रेष ओढून घ्यायची. ह्या ज्या रांगोळ्या आहेत त्याचं आपलं प्रत्येक रांगोळीचं वेगवेगळं महत्त्व असतं. त्यामुळे ह्या रांगोळ्या नेहमी आपल्या देवघरात काढल्या जातात. तर आतमध्ये मी अशी वेल काढून घेतलेले. आता त्यानंतर आपल्याला वरच्या ह्या रेषा पूर्ण करून घ्यायच्या. आणि त्यानंतर वरती आपण आता विष्णूची रांगोळी काढत आहोत म्हटल्यावर शंख काढण्यात कमळ काढणं तर आपल्याला गरजेचंच आहे. कारण जिथं विष्णू तिथं आपली देवी लक्ष्मीची रांगोळी ही असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण आता इथं कमळ देखील काढून घेत आहोत. आता आपलं कमळ पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर आपण काय करायचं आहे, इथं आपल्याला दोन्ही साईडला अशी 2 फुलं तयार करून घ्यायची. त्यानंतर दोन्ही बाजूला आपण अशी छान अशी फुलं तयार करून घ्यायची आहेत. त्यानंतर इथून मैत्रिणींना आपण असे छोटे छोटे वेल काढून घेऊयात. त्यामुळे आपली रांगोळी अजूनच छान दिसणार आहे. त्यानंतर आपण इथून आता असे टिपक्यांची वेल तयार करून घेऊयात.
बघू शकता आपल्या आता वेल कंप्लीट झालेले आहेत. तर ह्या पद्धतीने आपल्या आता श्री विष्णुप्रिय आपली शंकर रांगोळी तयार झालेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आपला हळदी कुंकवाचा एक आपण इथं छोटासा टिपका ओढून घेऊयात, म्हणजे आपली रांगोळी आता पूर्ण झालेली आहे. तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.